इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. मास्टर्स, एक अद्भुत ध्यान आपण घेतो आहोत. जमले तर कृपया आपले व्हिडिओज जरूर उघडे ठेवा आणि ध्यानाला बसा. एक घोट पाणी पिऊन एकदम शांत व्हावं. मास्टर्स, एकदम शांत. आजचं ध्यान खूप अद्भुत आहे. आपण सगळेजण माहूर गडावर रेणुका मातेच्या मंदिरात गोलाकार बसलेलो आहोत. स्वतःला गडाच्या दरवाजाजवळ बघा, किंवा आपण हा गड आईचं दर्शन घेतलं नसेल तर कल्पना करा की एक मोठं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर अगदी उजव्या बाजूला पाण्याचा नळ आहे. आपण आपली पावलं हात स्वच्छ धुवून घेतलीये, चेहरा धुतलाय, शुचिर्भूत झालो आहोत. हातात पूजेचं सामान आहे. यात आईसाठी वस्त्र, अलंकार, फुलांचे गजरे, विविध फुलं, ओटी, खण, नारळ, सार सार याच्यात आहे. आणि आईला आवडतो तो तांबूल, अर्थात विड्याची पानं कुटून केलेला प्रसाद. आपल्याजवळ एक मोठं दुसरं ताट आहे. त्या ताटात रेणुका मातेचा सारा जे भोग आहेत ना, ते 56 भोग आहेत. आईला आवडणारी पुरणपोळी, भजे, वडे, अगदी सगळं साग्र संगीत आंबील पर्यंत. आणि ही दोन्ही ताटं घेऊन आपण पहिली पायरी ओलांडून आत आलो आहोत. मास्टर्स, या मंदिरात माता आणि आपण आपले परिवार आपण सगळी जण आहोत. आणि माता आपण मूर्तीच्या रूपात मातेला बघतच नाही आहोत. साक्षात रेणुका माता इथं सिंहासनावर बसलेले आहेत. अप्रतिम सुंदर असं हे रूप. इथे साग्र संगीत मातेची पूजा आपण करतो आहोत.
एका सोन्याच्या गंगाळामध्ये माऊलीच्या चरणावर अभिषेक होतोय. दूध, दही, दूध, मध, उसाचा रस या पंचामृताने आणि साखर असलेला पंचामृत. माऊलीची पावलं स्वच्छ सुंदर आपण धुवून टाकतो. एका रेशमी वस्त्रानं ती टिपून घेतलेली आहेत. त्याला हळद कुंकू वाहतो आहोत. माऊलीच्या पावलांना आपण चारी बाजूनी कुंकू लावलेले. मोगऱ्याचे, जुईचे गजरे बांधले आहेत. पावलांना, हाताला, वेणीला हळद कुंकू कपाळावर अगदी हळूच आपण मातेच्या लावतो आहोत. त्यांचे ते सुंदर डोळे आणि तो कटाक्ष सगळ्यांवर पडलेला आहे. एका क्षणात आपण पूर्णपणे मातेच्या ऊर्जेशी एकरूप झालेलो आहोत. ऊर्जा प्रचंड वाढलेली आहे. इतकी की काही मंडळी आता हालतात आहे. स्वतःच्या शरीरावर थोडस कंट्रोल ठेवा मास्टर्स. आपण आईसाठी आणलेलं नऊवारी वस्त्र, खण, बांगड्या, सारे दागिने अगदी पैंजणापासून जोडवे, पैंजण, त्यानंतर मेखला, कंबरपट्टा, गळ्यात घालायच्या खूप सुंदर सुंदर दागिने, आभूषण, मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या, अगदी हिरव्या कंच, लाल, ज्या काही आपल्याला भरायच्या आहेत त्या सगळे वेगवेगळ्या गळ्यात घालायच्या सरी, कानातले हिरेचे, जे विचार कराल ते तुमच्यात म्हणजे तबकात आहे बघा. मोठी नथ, कानातले, कानाच्या मागे घालायच्या वेली,
आणि डोक्यावर, केसांवर माळता येईल असे सुंदर सुंदर वेगवेगळे दागिने. आईला आपण हे सारं वाहिलंय आणि एका चांदीच्या चौरंगावर तुमच्या मनात सोनं असेल तर सोन्याचा चौरंग, खूप सुंदर असं एक चांदीचं ताट, त्यात असलेले सगळे भोग, याचा नैवेद्य आपण आईला दिलाय. मास्टर्स, ही सगळी पूजा ध्यानात आज यासाठी आली कारण अनेक माऊलींना इथं शरीरानं जाता येत नाही. त्यांची सुप्त इच्छा आणि ती आज मातेनं पूर्ण केलेली आहे. एका मातेच्या आत्ताच गुडघ्यामध्ये इतक्याच चमका येतात आहे. खूप दिवसांची इच्छा आहे, माहूरला जायचंय. पाय सरळ करावे प्लीज. दरवर्षी जाईल असा अनेकींनी कळत नकळतपणे कबूल केलेल्या गोष्टी होत्या. हे देईन ते देईन, अमक करीन तमक करीन, आणि राहून गेलं होतं. पण नवस कधीही बोलू नये आणि बोलला तर तो पूर्ण करावा, कारण ती शक्ती आपल्या येण्याची वाट बघत असते. त्या शक्तीला आपल्याकडून काही नववारी नको असते किंवा आपल्याकडून काही नैवेद्याचं ताटही नको असतं. पण आपण त्यांना बोलून चुकतो आणि मग ते अतिशय प्रेमाने आपली वाट बघत असतात. आपल्यापैकी जर कोणी देवीला नवस केला असेल आणि तो राहून गेला असेल तर क्षमा मागावी. किंवा तिथे जाऊन हिशोब केले असतील की तुझे इतके माझे तितके, मला मिळाले नाही, वापस केले नाही. परंपरेनं चालत आणलेले जे अ, हे असतात, पूजा असतात, त्या आपल्याकडून होतात आणि होतही नाही. त्याच्यासाठी क्षमा मागून टाकावी. मग ती कुठल्याही देवीची असो, जगदंबेची असो, तुळजाभवानीची असो की रेणुका मातेची, सप्तशृंगीची, कुठल्याही देवतेची असो. प्रत्येक पिढीला तसं करता येत नाही, अनेक मर्यादा पडतात. सगळ्या गोष्टींसाठी क्षमा क्षमा क्षमा. आपल्याला आठवत असेल आपला नवस
तर तेवढी रक्कम त्या देवस्थानाला पाठवून द्यावी आणि दोन्ही हात जोडून क्षमा मागावी. रेणुका मातेचं हेही सांगणं आहे की केवळ देवी देवी किंवा देव करून उपयोग नाही. घरी आई वडिलांशी भांडायचं, बहिणींना त्रास द्यायचा, कितीही मग देवीची ओटी भरली तरी ती प्रसन्न होत नाही. घरातल्या मुलीला त्रास द्यायचा, सुनेला त्रास द्यायचा, ते योग्य नाही. किंवा सुनेनं सासूला त्रास द्यायचा. मास्टर्स जे बोलवून घेतात ते ती माता एक फक्त माध्यम आहे आपल्या समोर. पूर्ण एकरूपा मास्टर्स. या क्षणी आपल्या सगळ्यांचे ब्रह्मरंध्र जड झालेले आहेत. आपल्या ओटीत मातेनं सारं काही घातलंय. मास्टर्स इतकी ऊर्जा वाढलीये की मला बोलताच येत नाहीये हो. त्या ऊर्जेशी आपण एकरूप होऊन जा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पूर्ण ध्यानात जात आहात आपण. पूर्ण ध्यानात अगदी शून्यतेत उतरला आहोत.
ओम जय दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे। 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 जय दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे। जय दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे। अजून खोल उतरत आहात आपण. अजून खोल. हम्म. माहुर गडावरी गडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. माहुर गडावरी गडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. पिवळ पातळ ग पातळ बुट्टेदार, अंगी चोळी नाही हिरवीगार. पितांबराची ग बराची कोण कास, भक्त येतील दर्शनास. माहुर गडावरी गडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. बिंदी बीजवरा बीजवरा ग बळी शोभे, कापेवाऱ्यान वेल सुपके. पट्ट सोनेरी ग सोनेरी कमरे, भक्त येतील दर्शनाला. माहुर गडावरी गडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. सरी ठुसी न ग ठुसी न मोहन माळ, जोडे मासोळ पैंजण चाळ. हिच्या नथीला ग नथीला हिरवा घोस, भक्त येतील दर्शनास. माहुर गडावरी गडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. सरी ठुसी न ग ठुसी न मोहन माळ,
जोडे मासोया पैंजण चाळ पट्टा सोन्याचा ग सोन्याचा कमरेला हाती हिरवा चुडा शोभला माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास जाई जुईची आणिली फुले भक्त गोवेती हार तुरे हार खाली ते अंबिकेला भक्त येतील दर्शनाला माहूर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास हिला बसाया चंदन पाट हिला जेवाया चांदीचे ताट पुरणपोळी न भोजनाला मुखी तांबूल देते तुला खणा नारळाची पोटी तुला भक्त येतील दर्शनाला माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास माझ्या मनाची मानस पूजा प्रेमे अर्पिते अष्टभुजा मन भावेन पूजते तुला भक्त येतील दर्शनाला माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास भक्त येतील दर्शनास भक्त येतील दर्शनास जे आपण आरती ओवाळतो देवीला तिचे तेज तिची प्रभा संपूर्ण विश्वात पसरलेली आहे. खूप मोठा कापूर आणि खूप मोठा वाती आपण लावले. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमः मन्दारमालाकुलितालकाय कपालमालाङ्कितशेखराय दिव्याम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय कर्पूरनीराजनं समर्पयामि
यानि कानि च पापानि जन्मान्तरे कृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणे मंत्रहीनं क्रियाहीनं शम्य. इथे आपोआप मागे एक देवीचं स्तोत्र लागलंय. त्याचा आवाज इतका मोठा झालाय. निमेषन्त देवास्तानि मान्य सन्ति अनसृजन्ति त्रिपूर्वे स्वर्गे सन्ति देवा. ओम राजाधिराजाय प्रसेसाय नमः. विष्णू मास्टर्स, इथे खूप मोठं स्तोत्र लागलंय मला. तुम्हाला कदाचित आवाज ऐकू येत असेल. आवाज इतका मोठा आहे की मला काही शब्दात आठवत नाहीये. पुढे काय आहे? सगळी फुलांची उंजळ आपण माऊलीच्या चरणावर वाहिली. इतकी ऊर्जा अशी तोंडभर पसरली आहे, बोलताच येत नाही. माऊलीच्या चरणावर पूर्णपणे शरणागती. जेव्हा शरणागती आपण स्वीकारता तेव्हा गरम गरम आपल्या कपाळाला लागते. इतकी ऊर्जा आहे. कुठे वाकलं क्षमा, आई क्षमा कर. इतकी ऊर्जा आहे की नाहीच बोलता येत ग मला. ऊर्जेला महसूस करा मास्टर्स. आपल्या हातात हिरव्या बांगड्या आल्या. आपल्याजवळ वस्त्र आलं. हिरवं वस्त्र, हिरव्या बांगड्या, कपाळाला कुंकू लावले गेले. गजरा हातात आलाय तो आपण मारले केसावर. प्रसाद आलाय आईचं. सारे कपाळ कुंकवानं माखलं. आजची जी प्रोसेस होती ती अद्भुत होती मास्टर्स. सगळ्या विश्वाचं कल्याण कराई. सगळ्या विश्वाचं कल्याण. लाखो करोडो लोकांपर्यंत हे ध्यान पोहोचू दे आई. लाखो करोडो
तुझी असीम कृपा या विश्वावर होऊ दे. शांती नांदू दे. प्रेम शांतीची भळा इथल्या प्रत्येक हृदयात. सगळ्यांना शाकाहारी कर. आई दया कर सगळ्यांचं कर. सगळं. आपल्या मुखात एक वेगळीच चव आहे. तांबूल खाल्ल्यावर जसं वाटतं ना, ती चव आलेली आहे. थोडं लक्ष दे. पूर्ण शरणागती. पूर्ण शरणागती मास्टर्स. आई अंबेच्या चरणी पूर्ण शरणागती. मास्टर्स, या क्षणी आपल्याला माता रेणुकेचा आशीर्वाद मिळालेला आहे. हळूहळू आपण चेतनेतीकडे येतो आहोत. खूप खोल ध्यानातून आपण बाहेर येत आहात. अगदी हळूवारपणे यायचे. पावलापासून हळूहळू चेतनतेकडे येतो. या क्षणी मूलाधारापर्यंतचा भाग चेतनतेकडे येतोय. स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार. पूर्ण चेतनता आपण आपल्या शरीरात प्रवेश केलेला आहे. इथे मागे स्तोत्राचा अजूनही आपल्याला आवाज येत असेल. स्वतःच्या सुंदर डोळ्यांवर हात ठेवावे. 5, 4, 3, 2, 1. डोळे ओंजळीत उघडावे आणि या विश्वाला आशीर्वाद द्यावा. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वस्त्र, पशु पक्षी, धरणी माता सगळे आनंदित आहेत, सुरक्षित आहे. कल्याण नसते. तथास्तु, तथास्तु. डोकं थोडं जड झालंय चांगलं. इथे मानेच्या इथे थोडासा असा दाब त्या दोन्ही कानाच्या मागच्या भागावर. हा इथे थोडा मानेच्या मधल्या भागावर. दोन्ही खांदे असे दाबून घ्यावे. हात. आज खूप खोल ध्यान होतं का? कसं वाटलं? बरेच सगळे. बरं. आणि एकाग्र चित्ताने ध्यान खूप छान झालं ताई. कृतज्ञता. बोला अनुपमा.
ताई ध्यान खूप छान झालं. एकाग्र चित्त कळलंच नाही की आपण कुठे होतो. ट्रान्स मध्ये गेले होते आणि नंतर भानावर आले. खूप छान ताई, खूप छान. ज्यांना ज्यांना जे जे मेसेजेस होते त्यांना त्यांना ते मिळाले की नाही, आपण ट्रान्समध्ये गेलो असं जे सांगता, पण जे मेसेजेस होते ते तुम्हाला जर मिळाले असतील तर मला वाटतं त्याचं म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचलं, अन्यथा त्याचा काही उपयोग नाही. कारण अनेकांना आज मेसेजेस मिळाले आहेत आणि स्वतःला सांगूनच बसायचंय की माझ्यावर ही प्रोसेस होऊ देत. ट्रान्समध्ये गेलो म्हणजे काय, आपण जागरूक नाही राहत ना. हो बरोबर आहे ना? हो हो. खूप बरोबर आहे. ट्रान्समध्ये या 1 तासात जाण्याचं हेच नका करू. कारण सजग राहिला तर ती प्रोसेस काय होते आणि आपल्याला काय मेसेज मिळतोय याच्याबद्दल आपण थोडं जागरूक राहतो. बर. हा, चालेल. छान, खूप छान झालं ताई. पूर्ण तांबूलाचा तुम्ही जयदुर्गे जेव्हा म्हणायला सुरुवात केली तेव्हापासून जे सुंदर तांबूलाचा वास येत होता आणि माहूरला जाऊन आल्यामुळे सगळं तिथलं प्रत्यक्ष सगळं दर्शन होत होतं. खूप छान. हं. आत्मोन ताई, छान झालं ध्यान. पण मी अजून माहूरगडावर गेली नाहीये. तर त्याच्यामुळं मग मला सगळं असं तुळजाभवानी आणि हे सप्तशृंगी माता दिसत होती. म्हणजे तसं म्हणजे एकाकडे आहे रेणुका मातेचं, पण मग म्हणजे मला कालचा अनुभव सांगायचा होता की काल खूप छान ध्यान झालं ताई. आणि ना ते ओंकाराचे जे आहेत ना स्पंदन, ते असे वर वर सहस्रार चक्रापर्यंत जात होते काल. आणि एकदम सुरेख. आणि आपण तुळशी मातेचा हार घालतो ना तसं विठ्ठलाचं मला वास आला त्या तुळशीचा. हार घालती आणि त्याचा वास आला मला. खूप छान काल छान. खूप सुरेख. धन्यवाद, धन्यवाद ताई. नमस्कार ताई. सुरुवातीपासून जे अगदी तबक वगैरे घेऊन देवीच्या मंदिरापर्यंत दिसत होते मी स्वतःची स्वतःला. नंतर देवीला अभिषेक केला इथपर्यंत देवी दिसत होती. पण नंतर नऊवारी ते सजवायला ती स्वतःलाच मी सजवते असं दिसत होतं. माहित नाही, मला हसायला येतंय. म्हणजे देवीची मूर्ती पर्यंत पोहोचले, पायावरती अभिषेक करेपर्यंत देवीची पावलं दिसली, पण नंतर स्वतःच नऊवारी छान नेसलीये, नथ घालते असं वाटलं. आणि नंतर स्तोत्राच्या वेळेस तर खूप छान, अगदी खूप छान अप्रतिम अनुभव. जगदंबा आई रेणुके मातेचं दर्शन घडलं. खूप खूप धन्यवाद ताई. आपणच देवी तत्वात आहोत ना, तर त्याच्यामुळे देवीनं सांगून टाकलं की बाई तूच देवी आहेस, मला काय पुसते. याला नंतर आता इतकं हसायला आलं सांगताना की अरे मीच मता दिसतीये, म्हणजे नथ घालतीये, कानात घालते, ताई सांगते देवीला हे करा आणि मीच कशी दिसतीये मला. खूप छान. वनिता ताई. हा, नमस्कार ताई. हा, आजचं ध्यान ना खूप छानच झालं, डीप झालं. आणि माझी ना खूप वर्षापासूनची इच्छा होती माहूरगडावर रेणुका मातेचं दर्शन घ्यायची. पण जरी तर मला तिकडे गेल्यासारखं असं खूप छान असं वाटत होतं. आणि ना एक सेकंद ना असे पिवळी साडी नेसलेली, आणि ती अशी आणि पिवळं असं साडी नेसली होती, आणि असे हात ना मला हल्ल्यासारखे असं थोडं जाणवलं. आणि दुसरी गोष्ट, आज्ञाचक्रावरनं मला पांढरा शुभ्र असा प्रकाश दिसला, जसा आपण सूर्य कसा पाहतो ना तसा. आणि खूप छान ध्यान झालं आणि खूप ऊर्जा खूप जाणवली ताई. खूप खूप धन्यवाद रेणुका मातेचं. ह्याच्यात त्या माहूरगडावर गेले. खूप खूप धन्यवाद ताई.
अर्चनाताई. नमस्कार ताई. ध्यान खूप छान झालं आणि सुरुवातीपासून आमची रेणुका माताच आहे, त्यामुळे सुरुवातीपासून जे डोळ्यातून पाणी वाहत होतं ते शेवटपर्यंत थांबतच नव्हतं. ते खूप छान ध्यान झालं. बोला. ममता बोलते. ममता बोल. हा म्हणजे ऍक्च्युली ताई खूप डीप असं ध्यान झालं. म्हणजे हा. ट्रान्स मध्ये होती मी, पण मला तुमचं प्रत्येक वाक्य ऐकू येत होतं. मला मे बी मेसेज मिळाला असं मला वाटतं, कारण मला एक तर प्रसाद म्हणून मला पापडी दिसली, विच इज घर म्हणजे इथे काय मिळत नाही पापडी वगैरे. तर मला ती दिसली. त्याच्यानंतर रस्ता दिसला, खूप मोठा रस्ता दिसला आणि त्या रस्त्यावर येलो अशी लाईट लाईट होती, फुलं होती, काय होतं मला माहित नाही, ते चमकलं असं. आणि तो फुल रस्ता असा खूप लांब आणि सुंदर होता. आणि असा मला एक मेसेज मिळाला. आणि अजून काहीतरी दिसलं, पण आता मला आठवत नाहीये. पण खूपच सुंदर अनुभव होता एकदम. आणि इतकी म्हणजे हलकी झाली ना मी, की म्हणजे आता धैर्य झोपली होती आणि तिला मी मांडीत घेतली परत, तर माझ्या पायाला जडत्व जाणवायला पाहिजे ना तिचं, तर तिचं वजन सुद्धा मला पायाला जाणवत नव्हती, इतकी मी हलकी झाली होती. म्हणजे काहीतरी एक फील असतं ना की आपल्या पायावर कोणतरी बाळ आहे. मला असं वाटलं माझ्या पायात काही नाहीये, पण स्टील ते इतकं सुंदर होतं ना, म्हणजे एक्सप्लेनच नाही करता येत. असं झालं, म्हणून मी काय अनुभव सांगू असं झालं. पण मला माझा असं मेसेजेस मिळाले असं वाटलं, मला जे हवं होतं. मनात एक वेगळा कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतंय आणि स्थिर शांत वाटतंय, आतून एकदम सुंदर वाटतंय. काय ह्याच देवीचं सगळी पॉवर आपल्यामध्ये आली आहे आणि तिने आपल्याला खूप सुंदर पद्धतीने आशीर्वाद दिलाय. असं तर मला काही रेणुका मातेचा तुम्ही मध्ये फोटो लावला तेवढंच माहिती आहे, की त्या कुठे राहतात असं वगैरे काही माहिती नाही. मला माझी कंजेश्वरी देवी दिसली, जी आमची कुलदेवता आहे मोस्टली. नंतर पण ती पॉवर आल्यासारखं वाटतंय मला, एकदम छान असं. ऍक्च्युली बोलायला खूप डिफिकल्ट होत आहे. इतकी शक्ती होती या तासाभरात, की जाणवत होती अक्षरशः सगळं अंग डोकं सगळं असं जड झालंय, असं म्हणजे फील होतं की ती शक्ती आपल्याला मिळाली. थँक्यू सो मच. खूप छान अनुभव. आणि अर्चनाताई म्हणाल्या ना की त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं, तर मातेची पावलं अश्रूंनी भरून गेले होते. आणि इतकी ऊर्जा असते ना की बोलताच येत नाही, तुम्हाला शब्द नाही सुचत. तर त्याच्यामुळे हे सगळे जे अनुभव आहेत ते एकमेकांशी जुळलेले असतात. माझ्या मागे तुम्हाला आवाज येतोय की नाही मला माहिती नाही, खूप स्तोत्रांचा आवाज येतोय. खूप काहीतरी कुठेतरी लक्ष्मी सुक्त लागतंय, कुठे आणखीन सुक्त लागतंय. त्याच्यामुळे मलाही समजत नव्हतं की हे आवाज कुठून इतके एकदम येऊन राहिले आहेत. असो मास्टर्स, मी इथे आणि सॉरी ऋताताई, पण तुम्ही आज जे गाणं म्हणालात ना, म्हणजे जे म्हणालात ना, ते इतकं सुंदर म्हणालात ना, म्हणजे एक्सप्लेन नव्हती करू शकत. इतकं सुंदर म्हणजे तुमचा आवाज इतका छान होता ना, एकही असा म्हणजे बोललं ना असं वेगळा नाही आला, एकदम इतका सुंदर. असो मास्टर्स, इथेच रजा मागते आपली सगळ्यांची. धन्यवाद. जय श्रीराम.